नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर MIDC परिसरात मोठी कारवाई करत बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत सुमारे 1,46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्याला मिळणारे स्थानिक पाठबळ आता चर्चेचा विषय बनले असून यात स्थानिक माफियांचा सहभाग आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। केमिकल आणि फ्लेवरचा वापर करून विष विक्री मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नवापूर MIDC मध्ये कोणताही परवाना नसताना हा कारखाना राजरोसपणे सुरू होता। पोलिसांनी छापा टाकला असता तिथे पामतेल, वनस्पती तूप आणि विविध घातक रसायनांच्या मदतीने गायीच्या तुपासारखा रंग आणि वास तयार केला जात असल्याचे निष्पन्न झाले। हे बनावट तूप ओरिया काऊ घी, शुभ प्रीमियर, लाभ आणि राधाकृष्ण अशा नावांनी आकर्षक पॅकेजमध्ये बाजारात विकले जात होते। पोलिसांनी घटनास्थळी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया राहणार सुरत गुजरात याला ताब्यात घेतले आहे। मात्र MIDC सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय कुणाच्या वरदहस्ताने सुरू होता हा कळीचा मुद्दा आहे। बाहेरील राज्यातील व्यक्तीला इथे कारखाना उभारण्यासाठी कोणी मदत केली, यामागे तूप माफियांना कोणाचे अभय मिळत आहे का, अशा अनेक प्रश्नांमुळे या रॅकेटमध्ये स्थानिक माफियांच्या सहभागाकडे संशयाची सुई वळली आहे। प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष आहे। शहरात केवळ तूपच नव्हे तर भेसळयुक्त मिठाई, तेल आणि इतर खाद्यपदार्थ देखील मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। अशा विषारी पदार्थामुळे सामान्य जनतेला कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण झालाय। या कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासन, FD आणि स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून नवापूर नजीक असलेल्या MIDC परिसरात जवळजवळ 1.5 कोटीचा बनावट तूप बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे। या कारखान्याच्या माध्यमातून नवापूर शहरानजीक आणि गुजरात महाराष्ट्र लगत असलेल्या या शहरात अनेक धंदे विकसित झाले आहेत। त्यात असे ग्राहकांच्या जीवाचे खेळ करणारे बनावट खाद्यपदार्थ निर्मितीसाठी अनेक बाहेर राज्यातून या नवापूर शहरालगत असलेल्या MIDC परिसरात कार्यरत असून प्रशासनाने तातडीने या सध्या नवापूर शहराच्या असो का आपल्या पूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती जी आखाती देशांमध्ये निर्माण झाली आहे त्या आधारावर ESMA कायदा लागू करण्यात आला आहे। त्यामुळे खाद्यपदार्थ वस्तूंचा साठा करणे किंवा इतर अशा अनेक प्रकारे बंधन आलेले आहेत। तर प्रशासनाने या नवापूर शहराच्या परिसरातील MIDC असो का इतर ठिकाणी असो जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत त्यांची कसून चौकशी केली पाहिजे आणि बनावट वस्तूंपासून सावधान राहिले पाहिजे। ह्या बनावट वस्तूंमुळे नवापूर शहरात अनेक आजारांनी लोकांना त्रासलेला आहे, जे कॅन्सरसारखे आजार उत्पन्न करत आहेत। तरी प्रशासनाने अशा बनावट कारखाने तसेच अशा खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांच्यावर चौकशी करून ताबडतोब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा या 1.5 कोटी सारखा या साहित्यासह जप्त झालेल्या या कारखान्यामध्ये प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून असा पुन्हा कोणी हिम्मत करणार नाही अशी प्रशासनाकडून आम्ही विनंती करतो आणि कारवाई होईल अशी अपेक्षा करतो। नवापूर लाईव्ह न्यूजसाठी मंगेश वेले, नवापूर।